विशाल देशमुख. आता आपलं मत कोणाला? आपलं मत आता 20 तारखेला टाकू साहेब. आम्ही असं ओपन नाही सांगू शकत. 20 तारखेला सांगू. लाडकी बहीणची योजना एक नंबर आहे. विकास कामं झाले का? विकास कामं झालेले आहेत आपल्या रिसोर्ट शहरात. सरकार कोणाचं हे वाटते तुम्हाला? सरकार भाजप येईल सर. भाजपचं येईल. आणि आमदार कोण पाहिजे तुम्हाला? येणार आता 3 आहे तर 3 पैकी एक कोणता चालते आम्हाला? ते कोणतेही चालते. फक्त विकास करा. आमदार कोणी चालते? बरं. आपल्या रिसोर्टचा, आपल्या वाशिम जिल्ह्याचा, मालेगाव हे सगळं विकास पाहिजे सर. आमदार कोणी असो. बरं आता तुम्हाला आमदार काय बोलणं आहे? तसं बोलता येत नसते ना. लोकशाही आहे ना. नाही लोकशाही आहे, निश्चितच आहे, काही हरकत नाही. पण तुमचं जनमत मांडू शकता तुम्ही. तुम्ही की आतापर्यंत जे आमदार होते आहेत त्यांनी आपल्या रिसोर्ट मालेगाव तालुक्यासाठी काय विकास केला तसा केला विकास नाही. सगळ्यांना केला ते चांगला आहे त्याच्यात. मग आता आपण नाराजी नाही कोणाबद्दल. नाराजी नाही. आपल्या मतदारसंघामध्ये असं कोण वाटतं तुम्हाला की आमदार हे झालं पाहिजे? तिन्ही पैकी एक कोणी व्हायचं.